सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. आज ना असं लवकरच ऊन आले सकाळी सकाळी बघा. आणि सगळे असे छान निवांत उन्हाला बसलेले आहेत. आणि इकडे बघा कोंबड्या मस्त असा भात खात आहेत. तिकडे विहिरीवर काम चालू आहे ना, त्या लोकांनी शिल्लक राहिलेला भात मामांजवळ दिला. मामा त्यांना रोज जातात भाजी वगैरे द्यायला, भाजीपाला जो असतो का तो द्यायला जातात. मग त्यांनी असा शिल्लक राहिला कोंबड्यात म्हणजे भात दिला. हे बघा कोंबड्या किती छान खात आहेत. वाया जाऊन द्यायचं नाही, कोणीतरी खाल्लेलं बरं आहे. आणि आमचं काय काम चालू आहे दाखवते. आत्याचं माझं चालू आहे शेळ्यांमधलं झाडू मारायचं काम. तिकडून घेऊ ना थोडं मारून. हे इकडचं झाडून घेतलं आम्ही. आत्याने पाठी भरली आहे. मामा सकाळचं दाराधारला गेले की झाडू मारायचं काम आमच्याकडे असतं सकाळचं. छान झाडू मारल्यावर तरी 2 पाट्या लेंड्या निघतात. शेळ्या दुपारपर्यंत म्हणजे 4 वाजेपर्यंत नसतात इथं. सकाळपासून 11 वाजेपर्यंत असतात, नंतर काय नसतात, जातात बाहेर फिरायला. तरी 2 पाट्या लेंड्या निघतात. मग जरा झाडलं की बरं वाटतं. इकडचं एकदम पण खूप कचरा होतो. मग मामा दारा धरतायत, ज्वारीला पाणी देत आहेत. झाडायचं असतं आमच्याकडं. मग आम्ही दोघींनी घेतलं झाडू मारून स्वच्छ असा. कशा वाटतात आमच्या शेळ्या ते नक्की सांगा. आणि आत्ता आज आम्हाला काय काम आहे, आज काय भेंडी वगैरे तोडायची नाही आहे. तर आज आम्ही हरभऱ्याची भाजी खोडणार आहे. दाखवेन मी नंतर तुम्हाला. स्वयंपाक घरातलं काम आवरायचं, आज वेळ आहे. मग परत हरभऱ्याची भाजीच मिळत नाही खायला. मग म्हटलं चला आज हरभऱ्याची भाजी खोडायची. आणि मिरचीचं रोप टाकणार आहे आम्ही. ट्रेमध्ये मिरचीचं रोप तयार करून मिरची लावणार आहे. तर इथं खोंड बांधलं होतं ते, तिथला कचरा हे बघा. तेवढाच खत पण होतो ना, शेळ्या असला की तो फायदा आहे, खत असतोच. हे बघा सकाळीच आत्यानी झाडू मारून सगळं टाकलं होतं गोळा करून. आता गाई नेऊन बांधल्या आज मामाने लवकर. तर असं आहे सकाळचं छान वातावरण. कोंबड्या तिकडे मस्त असा भात खात आहेत. तो पक्षी ओरडतोय म्हणून त्या घाबरून इकडे यायला लागल्यात. तर असं सकाळचं